श्री स्वामी समर्थ. नमस्कार वृषभ राशीच्या जातकांनो, येणाऱ्या 12 दिवसात तुमच्या आयुष्यात असे काही अघटित आणि थरकाप उडवणारे चमत्कार होणार आहेत ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. ग्रहाची नक्षत्रामधील चाल इतकी भयानक वेगाने बदलत आहे की तुमच्या बंद नशिबाची कुलुपे एका रात्रीत तुटणार आहेत. हा काळ तुमच्या घरात असा काही सरप्राईज घेऊन येत आहे जो पाहून तुमच्या शत्रूच्या पायाखालची जमीनच सरकेल. आजवर तुम्ही ज्या सुवर्ण काळासाठी रक्ताचे पाणी करून वाट पाहत होता, तो काळ आता तुमच्या दारावर दस्तक देत आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, येणाऱ्या 12 दिवसात तुमच्या कुंडलीमध्ये एक असा अत्यंत दुर्मिळ आणि चमत्कारी गुप्त राजयोग तयार होत आहे जो शतकातून एकदाच येतो. या 12 दिवसाच्या आत तुमच्या घरात इतका प्रचंड पैसा आणि सुख समृद्धी येणार आहे की तुम्हाला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. आजवर ज्या नशिबाने आणि ज्या लोकांनी तुम्हाला पावलोपावली रडवले, अपमानित केले, तेच लोक आता तुमच्या पायाशी येऊन झुकणार आहेत. कारण काळ आता तुमची वर्षानुवर्षाची गरिबी आणि दुःख मुळासकट उपटून फेकून देणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, येणाऱ्या 12 दिवसात तुमचे नशीब 1000 पटीने बलवान होणार असले तरी याच काळात तुमच्या पाठीमागे एका अत्यंत भयंकर आणि अदृश्य संकटाची सावली देखील निर्माण होत आहे. एकीकडे तुमची बंद नशिबाची कुलुपे उघडत असताना दुसरीकडे तुमच्या जवळच्या एका अत्यंत विश्वासू व्यक्तीचा खरा आणि धोकादायक चेहरा तुमच्या समोर येणार आहे जो पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही या काळात एका छोट्याशा धोक्यापासून स्वतःला वाचवले नाही तर हाताशी आलेली नशिबाची ही सोन्याची लॉटरी एका सेकंदात हातातून निसटू शकते. म्हणूनच हा काळ जेवढा भाग्याचा आहे तेवढा सावध राहण्याचा सुद्धा आहे. तर वृषभ राशीच्या जातकांनो, येणाऱ्या 12 दिवसात ग्रहाची नक्षत्रामधील स्थिती अत्यंत दुर्मिळ आणि शुभयोगात बदलणार आहे, ज्यामुळे तुमची जुनी नशिबाची कोंडी अचानक फुटणार आहे. तुमच्या राशीच्या अनुकूल भागात ग्रहाची अशी काही अद्भुत युती होत आहे जी गेल्या अनेक महिन्यापासून तुमच्या प्रगतीला खीळ घालणाऱ्या शक्तींना नष्ट करून टाकेल. आतापर्यंत ज्या नशिबाने तुम्हाला प्रत्येक कामात हुलकावणी दिली, तेच नशीब आता पूर्ण ताकदीने तुमच्या बाजूने उभे ठाकणार असून स्वतःच्या भाग्यात होणारा हा चमत्कारिक बदल तुम्हाला पावलोपावली जाणवू लागेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, येणाऱ्या 12 दिवसात तुमच्या कुंडलीतील धन आणि भाग्याचे योग प्रचंड मजबूत होत असल्याने एखादी मोठी इच्छा किंवा गुप्त स्वप्न एका काळात अचानक साकार होईल. जर तुम्ही स्वतःचे हक्काचे घर, नवीन वाहन, जमीन किंवा कोणतीही मोठी प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ग्रहाची ही स्थिती तुमच्यासाठी अत्यंत योग्य आणि फायदेशीर निर्णय ठरवून देईल. हा काळ तुमच्या मनातील सर्व भीती आणि अस्वस्थता दूर करून तुम्हाला एका नव्या आणि समृद्ध आयुष्याकडे घेऊन जाईल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, येणाऱ्या 12 दिवसात तुमच्या कौटुंबिक आणि प्रेम जीवनात कमालीचे सकारात्मक बदल पाहायला मिळणार आहेत. जर तुमच्या घरात किंवा सगळे सोयऱ्यामध्ये बऱ्याच काळापासून एखादा वाद किंवा मतभेद दूर असेल तर तो या काळात पूर्णपणे मिटून जाईल आणि नात्यामध्ये पुन्हा एकदा गोडवा निर्माण होईल. कुटुंबातील सदस्यासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची, सुखसुविधांच्या वस्तूंची खरेदी करण्याची किंवा एखाद्या धार्मिक स्थळाला आणि पिकनिक स्पॉटला भेट देण्याची उत्तम संधी तुम्हाला लाभेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, येणाऱ्या 12 दिवसात अविवाहित व्यक्तीच्या आयुष्यात विवाहाचे अत्यंत सुखावह आणि योग्य प्रस्ताव येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जर तुम्ही आधीपासूनच कोणावर प्रेम करत असाल आणि ते नाते लग्नाच्या बंधनात अडकण्याची तुमची इच्छा असेल तर या काळात तुम्हाला कुटुंबाकडून हिरवा कंदील म्हणजे संमती मिळू शकते. जोडीदारासोबतचे वैचारिक मतभेद संपल्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य एका वेगळ्या आनंदाने आणि समाधानाने भरून जाईल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, येणाऱ्या 12 दिवसात आर्थिक आणि व्यावसायिक आघाडीवर
तुम्हाला नशिबाची प्रचंड मोठी आणि मजबूत साथ मिळणार आहे. तुमच्या व्यवसायात किंवा व्यापारात असे काही आकस्मिक धनलाभाचे योग बनत आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक तिजोरी वेगाने भरेल आणि जुरी सर्व कर्जे फिटण्यास मदत होईल. बाजारातून तुम्हाला इतक्या मोठ्या आणि फायदेशीर ऑर्डर्स मिळतील की ज्यामुळे तुमचा बिझनेस एका रात्रीत मोठ्या उंचीवर पोहोचेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जास्त नफा कमवण्याच्या नादात आपल्या कामाच्या गुणवत्तेशी अजिबात तडजोड करू नका. वृषभ राशीच्या जातकांनो, येणाऱ्या 12 दिवसात नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा काळ अत्यंत प्रगतीचा, बदलीचा आणि पगारात वाढ करणारा ठरेल. कार्यक्षेत्रात तुम्ही तुमचे 100% योगदान द्याल, ज्यामुळे तुमचे नाव होईल आणि बॉस किंवा उच्च अधिकाऱ्याकडून तुमच्या कामाचे विशेष कौतुक केले जाईल. जे तरुण परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे, नोकरी करण्याचे किंवा स्वतःचा व्यापार सुरू करण्याचे स्वप्न पाहत आहेत, त्याचे हे स्वप्न या 12 दिवसात प्रत्यक्षात उतरताना दिसेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, येणाऱ्या 12 दिवसात भाग्य तुमच्या बाजूने असले तरी कार्यक्षेत्रात तुमच्या पाठीमागे अत्यंत गुप्त आणि गंभीर गंभीर धोके निर्माण होत आहेत. तुमची प्रगती आणि वाढती लोकप्रियता पाहून तुमच्याच ऑफिसमधील किंवा जवळच्या वर्तुळातील काही लोक तुमच्यावर प्रचंड जळणार असून ते तुमचे नाव खराब करण्यासाठी पाठीमागे मोठे षड्यंत्र रचण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. स्वतःचे महत्त्वाचे सिक्रेट्स कोणाशीही शेअर करू नका आणि पैशाच्या व्यवहारात कोणालाही उधार देणे टाळा, अन्यथा तो पैसा कायमचा बुडू शकतो. तर वृषभ राशीच्या जातकांनो, येणाऱ्या 12 दिवसात प्रचंड धावपळ आणि मानसिक ताणामुळे तुमच्या आरोग्यामध्ये मोठे चढउतार पाहायला मिळू शकतात, ज्यामुळे आत्मबळात काहीशी कमतरता जाणवेल. या काळात तुम्हाला खोकला, सर्दी यासारखे मोसमी आजार आणि प्रामुख्याने पोटाशी संबंधित विकार छळण्याची शक्यता आहे. म्हणूनच बाहेरील खाणे टाळा. आपल्या रागावर आणि बोलण्यावर पूर्ण ताबा ठेवा, कारण तुमची अतिघाई किंवा चिडचिड ऐनवेळी बनत आलेले काम पूर्णपणे बिघडू शकते. म्हणून अत्यंत सावध आणि चतुर राहा. तर वृषभ राशीच्या जातकांनो, येणाऱ्या 12 दिवसात तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी, संकटे आणि पैशाची चणचण कायमची दूर करण्यासाठी 2 चमत्कारी उपाय आवर्जून करा. पहिला उपाय म्हणजे या काळातील मंगळवार किंवा शनिवारी हनुमानजीच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांच्यासमोर चमेलीच्या तेलाचा आणि गाईच्या तुपाचा असे 2 स्वतंत्र दिवे प्रज्वलित करा. त्यानंतर हनुमान चालिसा आणि बजरंग बाण यांचे पठण करून यथाशक्ती गरिबांना अन्न किंवा वस्त्रदान करा. दुसरा उपाय म्हणजे शुक्रवारी घरातील तुळशीच्या रोपाला गाईच्या दुधात थोडी खडीसाखर मिसळून ओम धनाय नमः या मंत्राचा जप करत जल अर्पण करा आणि तिथे तुपाचा दिवा लावा. तर वृषभ राशीच्या जातकांनो, ग्रहाच्या ह्या अद्भुत बदलाची आणि तुमच्या नशिबाची अशीच 100% अचूक, सविस्तर आणि वेळेवर माहिती तुम्हाला रोज हवी असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जय मा लक्ष्मी किंवा जय बजरंगबली लिहून आम्हाला नक्की कळवा आणि हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा.